रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या अनुषंगाने ही बातमी आहे। रायगडचं पालकमंत्रीपद आता नेमकं कुणाकडे जाणार याची चर्चा सुरू असतानाच पालकमंत्रीपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरवला जाण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। पहिलं 2.5 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे पालकमंत्रीपद असेल तर दुसऱ्या 2.5 वर्षाची टर्म ही शिवसेनेला दिली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या अनुषंगाने पहिल्यांदा 2.5 वर्षासाठी आदिती तटकरे जिल्ह्याच्या पालकमंत्री असू शकतील, तर नंतरची जी 2.5 वर्ष असतील त्या 2.5 वर्षांसाठी भरत गोगावले हे जिल्ह्याचे पालकमंत्री होऊ शकतील अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। यानंतर पुन्हा एकदा आपण जाऊया, उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच। उमेश, पालकमंत्री पदासाठी रायगडच्या 2.5 वर्षांचा फॉर्म्युला राबवला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय, कितपत तथ्य या बातमीमध्ये? अजिंक्य, आपल्या सगळ्यांना माहिती आहे नाशिक असेल आणि रायगड असेल या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे। खास करून जर आपण पाहिलं तर या दोन्ही जिल्ह्याला पालकमंत्रीपद देण्यात आले होतं। खास करून जर आपण पाहिलं तर आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांची नावं जी आहेत ती रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरती जाहीर करण्यात आली होती। मात्र जी नाराजी नाट्य महायुतीत झालं त्यानंतर या दोन्ही जिल्ह्याची पालकमंत्री पद जे आहे ते बरखास्त करण्यात आलं आणि अद्यापही त्याच्यावर निर्णय झालेला नाही। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार रायगडच्या पालकमंत्री पदावरती जवळजवळ जे आहे ते या महायुतीमध्ये चर्चा झालेली आणि एकूण एक संगनमत असं झालेलं की 2.5 वर्ष हे पालकमंत्री पद जे आहे ते देण्यात यावं। अद्याप नाशिकवरती याबाबत कुठली सहमती झालेली नाहीये, मात्र रायगडवरती सहमती झाल्याचं कळतंय आणि पहिलं जे 2.5 वर्षाचं पालकमंत्री पद असेल ते आदिती तटकरेंना, तर पुढील 2.5 वर्षाचं पालकमंत्री पद हे भरत गोगावलेंना देण्यात यावं अशा प्रकारची सध्या माहिती मिळते। मात्र अजूनही याबाबतची एक महत्त्वाची बैठक जी आहे ती ज्येष्ठ नेत्यांची पार पडेल आणि त्याच्यामध्ये या सगळ्या निर्णयावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। मात्र आता जी माहिती हाती येते त्यानुसार रायगडच्या पालकमंत्री पदांवरती दोन्ही पक्ष म्हणजे खास करून जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष या दोघांमध्ये अटीतटीची लढत होती, कारण पालकमंत्रीपद हे आपल्यालाच पाहिजे अशी शिवसेना अडून बसली होती। त्यामुळे आदिती तटकरेंना माघार घ्यावी लागली होती। मात्र आता 2.5 वर्ष आदिती तटकरे आणि त्या पुढील 2.5 वर्ष भरत गोगावले यांना देऊन हे पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्याचं कार्य जे सोडवण्याचं काम जे आहे ते आता महायुती सरकारकडून केलं जाणार आहे अशा प्रकारची माहिती समोर येते। पण उमेश, याच अनुषंगाने काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रीपद आणि सहपालकमंत्रीपद असा देखील एक तोडगा काढला गेलेला होता आणि काही दिवसांपूर्वी अशी देखील चर्चा होती की नाशिक आणि रायगडच्या बाबतीत सुद्धा कदाचित हा फॉर्म्युला राबवला जाऊ शकतो की काय। पण आता आणखी नवीन ही बातमी समोर येताना दिसते। मग दोन्ही फॉर्म्युल्यांपैकी नेमका कोणता फॉर्म्युला अवलंबला जाईल, सूत्र काय सांगताय त्याबद्दल? तर गेल्या काही दिवसापासून सातत्याने यावर तोडगा काढण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या ज्या आहेत त्या समोर आणल्या जात होत्या। त्यामध्येच सहपालकमंत्री, कारण या आधी जर आपण पाहिलं तर जे पालकमंत्री जाहीर झाले त्याच्यामध्ये सहपालकमंत्री जे आहेत ते जाहीर करण्यात आले। खास करून आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये देखील 2 पालकमंत्री आहेत, ज्याच्यामध्ये आशिष शेलार आणि सहपालकमंत्री म्हणून लोढा आहेत। तशाच प्रकारचं आपल्याला रायगडमध्ये किंवा नाशिकमध्ये करता येईल का याबाबत देखील बैठक झाली, विचार झाला। मात्र रायगड संदर्भात किंवा नाशिक संदर्भात कुठल्याच प्रकारे या सहपालकमंत्र्याबाबत सहमती झाली नाही, कारण खास करून जर नाशिकचं पाहिलं आपण तर नाशिकमध्ये 2 वर्षानंतर कुंभमेळा, त्यामुळे या इथे सहपालकमंत्री असावं असं भाजपला वाटत नाही, तर रायगडमध्ये आम्ही सहपालकमंत्री म्हणून राहणार नाही असं शिवसेनेचं म्हणणं आहे। त्यामुळे सहपालकमंत्री पदावरती या दोन्ही जिल्ह्यामध्ये सहमती झाली नाही। त्यामुळे आता एक नवीन प्रकारे इकडे विचार केला जातोय की 2.5 वर्ष पालकमंत्रीपद देता येईल का। त्यामुळे आता रायगडच्या संदर्भात 2.5 वर्ष आदिती तटकरे आणि त्यानंतरच्या 2.5 वर्ष भरत गोगावले यांना देता येईल का या संदर्भातल्या बैठकीनंतर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। अजिंक्य, ठीक आहे उमेश, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।